नमस्कार, मी डॉक्टर रुपेश जाधव. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं, की जर का आपल्या रात्री अन्न खाल्लेलं पचत नसेल, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय-काय लक्षणं निर्माण होतात किंवा आपल्याला कसं समजतं, की आपल्याला अन्नपचन झालंय की नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत, की जे अन्नपचन आपल्याला होत नाही, त्याच्यामागे काय-काय कारणं असतात, काय-काय चुका आपल्याकडून होतात, की ज्यामुळे आपल्याला रात्री अपचन होतं. तर बऱ्याच वेळेला अतिमात्रेमध्ये अन्न खाल्लं आपण, म्हणजे जेवढी आपली अन्न पचवण्याची क्षमता आहे, त्यापेक्षा जर का जास्त प्रमाणामध्ये आपण खाल्लं, तर साहजिकच आहे आपल्याला अपचन होईलच. परंतु इतरही अनेक कारणं अशी आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला अन्नपचन होत नाही. तर ती कारणं कोणती याचा आपण पहिल्यांदा विचार करूया. तर सर्वात प्रथम कारण आहे ते म्हणजे पचायला जड असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. तर पचायला जड असणारे पदार्थ कोणते? जसे की आपण गहू, तांदूळ ही जी अन्नधान्य आपण घेतो, ही जर का 1 वर्षापेक्षा पुढे गेली, 1 वर्षापेक्षा जास्त आपण साठवून ठेवली नंतर आपण उपयोगात आणली, तर ती पचायला हलकी होतात. परंतु होतं असं बऱ्याच वेळेला, की आपण जे घरी अन्नधान्य खातो, ती सगळी 1 वर्षापेक्षा कमी असतात. त्यामुळे ही सगळी अन्नधान्य जी आहे ती पचायला जडच असतात. याच्या व्यतिरिक्त ज्या पदार्थांना स्वतःचा असा आकार असतो, जसं की लाडू म्हणा किंवा बर्फी म्हणा, याला स्वतःचा एक आकार आहे. असे जे खाद्यपदार्थ आहेत, हे पचायला जड असतात. या व्यतिरिक्त जे मंद आचेवर तळले जातात, जसं की समोसा आहे, ब्रेड पॅटीस आहे किंवा वडापाव आहे, बटाटा वडा आहे, हे पदार्थ मंद आचेवर तळले जातात. तर हे पदार्थसुद्धा पचायला जड होतात. आजकालच्या काळामध्ये सॅलड खाण्याचा प्रघात वाढलेला आहे. आपण काय करतो? गाजर, मुळा, काकडी, बीट या सगळ्यांचं एक सॅलड तयार करून खातो, जे फार हेल्दी असं समजलं जातं. परंतु हे जे पदार्थ आहेत ते पचायला जड असतात, त्याच्यामुळे आपल्याला अपचन होऊ शकतं. त्यामुळे यापुढे सॅलड्स खाताना सुद्धा ते आपण जास्त प्रमाणात खाणार नाही, याची नक्की काळजी घ्या. काही पदार्थ आपण थंड करून खातो, जसे की आईस्क्रीम असेल किंवा लस्सी असेल किंवा कस्टर्ड असेल, हे आपण अतिशय थंड फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर अतिशय थंड करून खातो. तर हे पदार्थ सुद्धा आपल्याला अपचन करू शकतात. त्यामुळे जर का आपण लस्सी पिणार असू किंवा आईस्क्रीम खाणार असू, विशेषतः लग्नामध्ये जाऊन आईस्क्रीम खाणार असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला जेवढं जमेल, आपल्याला जेवढं पचेल असं आपल्याला वाटतं, तेवढीच आईस्क्रीम खा. उगाचच फ्रीमध्ये आहे म्हणून उगाच खात बसू नका. या व्यतिरिक्त आजकाल नवीन प्रघात आलेला आहे, तो म्हणजे चपातीला तेल न लावता सुकी चपाती खाणे किंवा ज्वारी, बाजरी, नाचणी याच्या सुक्या भाकऱ्या ज्या आपण खातो. हे जे सुके पदार्थ आहेत, हे सगळे पचायला जड असतात. त्याच्यामुळे अपचन होऊ शकतं. त्यामुळे आपण जर का तेल न लावलेली चपाती खात असू, तर त्वरित त्याला तेल लावायला सुरुवात करा. मी तर म्हणेन तेल लावण्यापेक्षा जर का तुम्ही त्याला तूप लावाल, तर अतिशय उत्तम. ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्या भाकऱ्या आहेत, यांना सुद्धा तुम्ही तूप लावायला हरकत नाही. आणि तूप लावल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं हा एकदम गैरसमज आहे. हा निव्वळ गैरसमज आहे. त्यामुळे तूप तुम्ही चपातीला लावून खाल्लात किंवा भाकरीला लावून खाल्लात म्हणून काहीही तुमच्यावरती वाईट परिणाम होणार नाही. समजा एखादा पदार्थ मला आवडत नाही, मला ते किळस वाटते. उदाहरणार्थ मला कारल्याची भाजी आवडत नाही. पण हेल्दी आहे म्हणून जर का मी कारल्याची भाजी ती खाल्ली, तर मला आवडत नसल्यामुळे ते मला नीट पचणार नाही. त्याच्यामुळे एखादी पदार्थ किंवा एखादी भाजी ही कितीही हेल्दी असेल, तरी तुम्हाला जर का पचत नसेल, तर ती शक्यतो खाऊ नका. आपण बऱ्याच वेळेला लहान मुलांना एखादा पदार्थ हेल्दी आहे म्हणून खायला लावतो. परंतु जर का तो त्यांना आवडत नसेल, तर त्यांना तो नीट पचणार नाही. त्यामुळे मुलांना एखादा पदार्थ ट्राय करण्यापूर्वी त्यांना आवडतो की नाही आवडतं, हे लक्षात घेऊनच त्याला तो पदार्थ खायला द्या. केवळ हेल्दी आहे म्हणून लहान मुलांना एखादा पदार्थ खायला देणं टाळा. आपण रस्त्यावरती हे बघतो, की पब्लिक टॉयलेट असेल किंवा कचरा ढेर असेल किंवा कचऱ्याची गाडी असेल, या ठिकाणी स्टॉल लागलेले असतात. त्यावरती माशा भिनभिनत असतात आणि अशा ठिकाणी असलेले पदार्थ बऱ्याच वेळेला आपण खातो. तर असे पदार्थ जे घाणेरड्या ठिकाणी तयार केले जातात किंवा घाणेरड्या ठिकाणी विकले जातात, असे पदार्थ पचायला आपल्याला त्रास होणार. त्यामुळे असे पदार्थ जे आहेत हे खाऊ नका. ह्याने आपल्याला अपचन होऊ शकतं. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आलं, लसूण, मोहरी असे टाकलेले पदार्थ, झणझणीत पदार्थ खायला आवडतात. जसे की चायनीजचे सूप असतील किंवा झणझणीत मिसळ असतील. तर जे पदार्थ असे झणझणीत बनलेले असतात, ज्याने आपल्याला जळजळ होईल, अशा पदार्थामुळे सुद्धा आपल्याला अपचन होतं. त्यामुळे ह्याच्यापुढे चायनीज सूप किंवा झणझणीत मिसळ तुम्ही खात असाल, तर आपण किती मिसळ खातो, आपल्याला किती पचेल, याकडे नेहमी लक्ष द्या. आजकाल नाईट शिफ्टच्या निमित्ताने लोकं जागरण करतात
किंवा रात्री काही मुलं अभ्यास करतात. तर बऱ्याच वेळेला काय होतं, की मुलं असतील किंवा ते नाईट शिफ्ट करणारे लोकं असतील, ते 10 वाजता कामावर जॉइन करतात आणि 1 तास 2 तास झाले म्हणजे 1 वाजला, 2 वाजला, की त्यांना भूक लागते. म्हणजे त्यांना काहीतरी खावंसं वाटतं आणि अशा वेळेला मग ते रात्रीच्या वेळेला हातगड्यावर जाऊन किंवा हॉटेलमध्ये किंवा त्यांच्या कॅन्टीनमध्ये कोणताही पदार्थ खायला बसतात. तर हे जे वेळी-अवेळी खाणं जे आहे, भूक लागली नसताना खाणं जे आहे, हे नेहमी आपण टाळलं पाहिजे. कारण तुम्हाला कितीही चांगलं खावंसं वाटलं, तरी तर तुम्ही अशा नको त्या वेळेला जर का एखादा पदार्थ खात असाल, तर त्याचं तुम्हाला पचन नीट होणार नाही. त्यामुळे रात्री जागरण करणाऱ्या मुलांनी, अभ्यासासाठी जागणाऱ्या मुलांनी किंवा नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांनी केवळ मित्र म्हणतायत म्हणून किंवा ट्रेंड चाललाय म्हणून अवेळी असं खाणं टाळावं. बरेच लोकं तर असं म्हणतील, "आम्ही तर सगळं पथ्यकर खातो. आम्ही सकाळी मुगाचे डोसे खातो, दुपारी रात्री मुगाची आमटी आणि भात खातो, त्यावर एखादी फळभाजी खातो, तरी पण आम्हाला अपचन होतं." याचं कारण काय? तर ह्याचं कारण म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता सतावत असेल, अशा वेळेला जर का तुम्ही कितीही चांगलं जेवलात, तरीसुद्धा ते तुम्हाला नीट पचणार नाही किंवा तुम्हाला कोणाचा राग आलेला असेल किंवा तुम्हाला कोणाला तरी भीती वाटत असेल किंवा तुम्हाला काहीतरी फार मोठं दुःख झालेलं असेल, तर अशा वेळेला शक्यतो जेवणे टाळा. कारण अशा काळामध्ये जेव्हा आपल्या मनाची चलबिचल झालेली असते, आपल्या मनाची कालवाकालव झालेली असते, आपलं मन स्थिर नसतं, आपलं मन चंचल असतं. अशा वेळेला जर का आपण खाल्लं, तर ते कितीही पथ्यकर असलं, कितीही कमी प्रमाणात असलं, तरी ते आपल्याला त्याचं नीट पचन होणार नाही. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का आपण प्रवास करत असू किंवा आपण ज्या ठिकाणी झोपतो आहोत, ही जागा जी आहे, ही गादी जी आहे, ही आपल्याला त्रासदायक असेल किंवा प्रवासामध्ये बसून झोपायची आपल्याला सवय नसते. अशा वेळेला काय होतं, की आपल्याला रात्री नीट न झोप लागल्यामुळे आपलं पचन जे आहे ते बिघडतं. त्यामुळे जर का तुम्ही रात्री प्रवास करणार असाल किंवा तुम्हाला चांगल्या नीट ठिकाणी व्यवस्थित झोपायला मिळणार नसेल, गादी व्यवस्थित नसेल किंवा उशी व्यवस्थित नाही अशी तुम्हाला कळतंय, की आपली झोपायची सोय व्यवस्थित होणार नाही. अशा वेळेला तुम्ही रात्री जेवणं शक्यतो टाळायला पाहिजे. कारण ह्या वेळेला अपचन होण्याचा धोका हा जास्त असतो. बऱ्याच वेळेला आता मुलं अभ्यासासाठी रात्री जागरण करतात. नाईट शिफ्टच्या निमित्ताने लोकं जागरण करतात. त्यांनी सुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे, की जर का आपण असं रात्री जागरण करत असू, तर आपण कितीही चांगलं खाल्लं, कितीही पथ्यकर खाल्लं, तरी त्याचं अन्नपचन नीट व्यवस्थित होणार नाही. आपल्याला सकाळी अपचनाची लक्षणं शक्यतो जाणवतीलच. त्यामुळे शक्यतो रात्री जागरण करणे टाळा, की जेणेकरून आपलं पचन जे आहे ते व्यवस्थित राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कारणांचा थोडासा उहापोह केला, की ज्याच्यामुळे आपल्याला अन्नपचन व्यवस्थित होत नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत, की जर आपल्याला अपचन झालं असेल, तर त्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, की ज्यामुळे आपलं पचन सुधारेल. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, बघा, त्यावर कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.